नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी आश्वासक कवितेची रसग्रहण बघणार आहोत। ते अगोदर जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा। पहिला आहे की प्रस्तुत कवितेच्या कवयित्री कोण आहे? नीरजा आहे। प्रस्तुत कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता आहे आणि कवितेतील शब्दांचे अर्थ कसब, कौशल्य, घर, सदन, आभाळ, आकाश, आश्चर्य, नवल। आणि प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, आजपर्यंत आपण स्त्रियांना दुय्यम मानून वागत आलो, हे आता खूप झाले, आता हे थांबले पाहिजे। येणारा काळ हा स्त्री पुरुष समानतेचाच काळ आहे। त्या काळाला साजेसे जीवन जगण्यासाठी आपल्याला स्त्री पुरुष समानतेचे तत्व अंगीकारावे लागणार आहे। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये ही मुक्त छंदातली कविता आहे। मुक्त छंदामुळे दैनंदिन व्यवहारातली भाषा कवितेत वापरली गेली आहे। सध्या विधानातून कवयित्री खोलवरचे विचार मांडते। लहान मुलांच्या खेळाचे चित्रण हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे। या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा फार मोठा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो। हात असेल या वाक्यखंडातून कवितेतील मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील सामंजस्य प्रत्येकार्थतेने प्रकट होते। आणि सहावा आहे प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार, अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री पुरुष समानता अंगीकारलेली नाही, हे निराशाजनक आहे। परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचाच असणार आहे, म्हणून सर्वांनी स्त्री पुरुष समानतेचे तत्व आतापासूनच मान्य करून ते अंगीकारले पाहिजे, असा विचार या कवितेतून मांडला आहे। आणि सातवा आहे प्रस्तुत कवितेतील ओळींचे सरळार्थ, हळूहळू शिकेल तोही आपला कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल। हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामही शिकेल। आणि आठवा प्रस्तुत कविता, आवडण्याची व नावडण्याची कारणे। ही कविता मला खूप आवडली आहे। ही आजची आमच्या पिढीची कविता आहे। आमच्या मनातला भाव, आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात। आम्ही आपापसात वागतो तेव्हा मुलगा मुलगी असा भेदच आमच्या मनात नसते। श्रेष्ठ कनिष्ठ भाव न बाळगता आम्ही वावरत असतो। आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते। अशा प्रकारे इथे रसग्रहण संपलेलं आहे।